ओम शनिचराय नमः। नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रज। इथे ताट मिळतात मंदिराच्या बाहेर, 150-250 रुपये असे ताट आहेत. गुड मॉर्निंग आणि नमस्कार सगळ्यांना. आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आता शनी शिंगणापूरच्या दर्शनासाठी चाललेलो आहे. आता मी पोहोचलो आहे नाशिकमध्ये आणि नाशिकवरून मी चाललो आहे शनी शिंगणापूरला. रात्रीचे 7:30 वाजलेले आहेत. रात्रीचे वाजले 10:30 आणि आम्ही संगमनेर समनापूर आणि आता पोचलो आहे लोणी प्रवारा. अजून आम्हाला 1.5 तास दाखवत आहे शनी शिंगणापूर. आता मी पोचलो आहे कोलारला. आता थोड्या वेळात तर आवरीला पोचेल. आता मी रावरी क्रॉस करून पुढून लेफ्ट टर्न मारून शनी शिंगणापूरच्या हायवेला लागलेलो आहे. आता रात्रीचे 11:30-12 वाजलेले. श्री शनेश्वर देवस्थान शनी शिंगणापूर. फायनली आम्ही गेटमधून एंट्री मारलेली आहे. 4.5 तास झाले, 5 तास झाले प्रवास करतोय आम्ही त्र्यंबकेश्वर टू शनी शिंगणापूर. इथे दुकान आहेत. फायनली आम्ही पोचलो आहे मंदिराच्या जवळ. मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. नीलांजन समाभास रविपुत्र यमाग्रज छायामाटन संभूती तंतनानी शनिश्चर. आता वाजले रात्रीचे 1:45 आणि मंदिर बंद झाले 10:30ला. 1 वर्षापासून मंदिर 10:30लाच बंद होते. आम्ही 4-5 जणांना विचारलं, ते बोलले 24 तास चालू आहे. त्यामुळं आम्ही आलो. आता आम्ही तर रूम घेतला आहे. रूम छान भेटला आहे. 500 रुपयात रूम आहे, 2 बेड आहे. मी जो रूम घेतलेला तो दाखवतो. 5 माणसं झोपतील एवढा रूम आहे आणि रूमचा रेंट आहे 600 रुपये. तर मी नंबर देतो, बुकिंग करायचं असेल तर करू शकता. आणि टॉयलेट वगैरे एकदम क्लीन आहे. गरम पाण्याची सोय, इंग्लिश टॉयलेट आहे, फॅन आहेत 2. साधा रूम आहे. नॉन AC रूम पाहिजे नसेल तर 1000 रुपयाच्या पुढून चार्ज आहे. आणि श्री गणेश लॉजिंग याच्यावरती रूम आहे. याच्यावरती कॉल करून तुम्ही रूम बुकिंग करू शकता. AC रूम, डिलक्स रूम, TV, मल्टी चॅनल, कार पार्किंग. शनी टेम्पलच्या बाजूला श्री गणेश लॉजिंग. पार्किंग केली गाडी इथे आणि इथून जाणार मंदिरात. इथे ताट मिळतात मंदिराच्या बाहेर, 150-250 रुपये असे ताट आहेत. मिलाई वगैरे. इथं मोफत चप्पल स्टँड आहे, चप्पल ठेवण्यासाठी. इथं पाय धुवायचे. इथून असं आतमध्ये जायचं या साईडला मंदिराकडे. छत्रपती शिवाजी महाराज. नारळीचा अर्पण करायचा. इथून सरळ पुढे जायचं. हार मागे त्रिशूलला लावला, नारळ तिथे ठेवला आणि बाकी पुढे. चौथऱ्यावर जाऊन तेल घालायचं असेल तर 500 रुपये प्रत्येकी आहे. की देणगी वगैरे व्हिडिओ तो आता. तेल आणि मीठ, मोहरी इथे ह्याच्यावर टाकायचे. नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम्.
आमचं छान असं निसर्ग महाराजांचं दर्शन झालेलं आहे. असं घेतात ओम शनीचराय नमा. एकदम शांततेत आणि छान असं दर्शन झालं आहे. 500 रुपये पावती फाडून तुम्ही वर चौथाऱ्यावर जाऊन देवाला तेल अर्पण करू शकता. आणि इकडं प्रथा आहे की मामा भाच्याने येऊन पूजा करायची असते. भरपूर लांबून लांबून लोक येतात. आम्ही काल पाहिलं गुजरातवरून आणि कर्नाटकवरून आमच्या बाजूच्या रूममधले लोक आली होती. आणि देवाच्या समोरच्या बाजूला विठ्ठल रुक्मिणी, गणपती बाप्पा, श्रीकृष्ण महाराज आणि देवी महाराज, महंतभाई उदासी महाराज आणि बजरंग बली की जय. आज रविवार असल्यामुळं गर्दी पण कमी आहे. देणगी कक्ष आहे या बाजूला आणि त्या हवन कुंड आहे. बाहेर निघण्यासाठी इथं अगरबत्ती वगैरे लावू शकतात. ओम नीलांजन समाभास रविपुत्र यमाग्रच छाया मार्तंड संभूत नम नमानी शमनेश्वरम. त्या दत्तगुरु आहेत. तर प्रसाद घेण्यासाठी इथं काउंटर आहे. ऑनलाईन पेमेंट. एक पॅकेट 20 रुपये आणि त्या समोरच आपल्याला प्रसाद भेटतो. मंदिराच्या बाहेर आल्यावर लेफ्ट साईडला इथे नवग्रह मंदिर आहे. इथे आहे गुरु, इथं आहे बुध, इथं आहे शुक्र, इथे आहे चंद्र, इथे आहे मंगळदेव, इथं आहे राहू, मध्ये सूर्य असतात. तर राहू, तिकडे केतू, शनी, मध्ये शनी, इकडे केतू आहे. केतू शनी, ते शनी महाराज आणि इकडे केतू, मध्ये सूर्य आहे वाटतं. महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज आहे. इथं मंदिराच्या गेटच्या समोर त्यांची छान अशी प्रतिमा उभारलेली. आणि इथं एक रथ आहे, ते ठेवलेला आहे शोसाठी. ताप्याचे मंदिरापासून बाहेर आल्यावर इथे ज्ञानव्याख्या दक्षिण मूर्ती, इथं आहे धन्वंतरी, इकडे आहे गजतक, इथे आहे श्रीगण, इकडे आहे नागमंडल, नंदिकेशा, कल्ली अवतार, अग्निदुर्गा, मत्स्य अवतार, कुर्म अवतार, वराह अवतार, नरसिंह अवतार. देवाचे अवतार आहेत वेगवेगळे. वामन अवतार, राम अवतार, कृष्ण अवतार, त्यानंतर परशुराम अवतार, नंतर सुदर्शन मूर्ती. या सर्व अशा मूर्ती आहेत. प्रकारे छान असं दर्शन झालेलं आहे. आणि आता आम्ही निघालो आहे रिटर्न. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आता आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. पर्यंत बाय बाय.